जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहे, सुख वाटे तये ठाई बहुपाई संत मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आमच्या अंतःकरणामधल्या इच्छा संपल्या. लोक वेगळं करतात, लोक संतांकडे इच्छा करतात, संतांकडे इच्छा करतात. बरं काय करावं हे तर कळावं. मला बरेच जण म्हणतात, महाराज आमच्या पोरासाठी पोरगी पहा. अरे म्हटलं, मी ब्रह्मचारी, मी नाही पाहिली, मी दुसऱ्यासाठी कशाला पाहू? बरं महाराज पोरगी पाहासाठी असते का? खरंच हिच्यासाठी असते. आम्ही कुठं काय केलं पाहिजे, कोणाला काय, कोणाकडं काय अपेक्षा केली पाहिजे याचा तर विचार करावा हो. आम्ही याच्यातच गुंतलेले आहोत. माझी लोकांना फार कळकळीची विनंती आहे. सध्या फार वाईट काळ आलेला आहे. तुम्ही की नाही कोणाकडून, आध्यात्मिक माणसाकडून चुकीच्या अपेक्षा करता आणि त्या चुकीच्या अपेक्षा केल्यामुळं मग फसगत व्हायला सुरुवात होते. अंधश्रद्धा बनतो समाज. आमच्या वारकरी संतांचं वैशिष्ट्य आहे. मी एका साहित्यिकासोबत चर्चा केली होती. तो साहित्यिक म्हणाला, मग टाळ वाजवल्यानं देव भेटते का? म्हटलं, मग बेताल राहिल्यानं देव भेटते का? टाळ वाजवल्यानं देव भेटत नाही, बेताल राहिल्यानं देव भेटतो. तो साहित्य जो मला म्हणत होता, मी नाव घेत नाही, मोठा साहित्यिक होता. माझं भाग्य राहिलंय, मला मोठ्या मोठ्या लोकांसोबत संवाद करण्याची संधी भेटली. पण ते मोठे होते, पण खरंच मोठे नव्हते ते. तो मला म्हणाला की नाही, हे तुम्ही लोक काही सांगता. आणि हे म्हणत असताना तो काय करत होता माहित आहे? तो ज्या हॉटेलमध्ये बसला होता ना, त्या हॉटेलमध्ये तो गिलास घेऊन बसला होता, पाण्याचा नाही. त्यांचे कुठं नशीब आहे अमृत प्यायचे. सडलेलं पितात त्याला अमृत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. मला कधी कधी फार भाग्य वाटते, फार भाग्य वाटते. मी जर कॉलेजमध्ये लेक्चररशिप केली असती तर मी 50 पोरांना शिकवलं असतं. आज मी महाराष्ट्रात जातो, आज मी मध्य प्रदेश जातो, आज मी तेलंगणामध्ये जातो. आज आम्हाला पोरं भेटतात, महाराज तुमच्यामुळं आम्ही माळ घातली, महाराज तुमच्या कीर्तनामुळं आमचे व्यसन गेले. हे मी तिथं राहून मर्यादित लोकांवर करू शकलो असतो. हे मी नाही करून राहिलो. माझ्यापाशी जे संतांचे विचार आहे ना, ते करून राहिलो. विशाल बडे या व्यक्तीला दूर ठेवा. तो तुमच्यासारखा व्यक्ती आहे. माझ्यापाशी विशेष काय आहे? माझ्यापाशी विशेष एकच आहे. या 21 वर्षामध्ये आम्ही जे संत विचाराचं संकलन केलं, त्याचा अभ्यास केलं, त्याचं अध्ययन केलं, त्याचा व्यासंग केला आणि ते थोरा मोठाच्या मुखातून ऐकले, काही आम्ही चिंतन केलं. ते जे विचार आहेत ते विचार महत्वाचे आहेत. मला बरेच लोक म्हणतात, हे दादा आमचे मुंडे दादा म्हणत होते म्हणे, पहिले तुमचा मेसेज येत होता, आता येत नव्हता. अरे मी फेसबुकवर विचारच वाटून राहिलो. माझ्यासोबत बोलून काहीच फायदा नाही आहे. माझ्यापेक्षा संसाराची अक्कल तुम्हाला जास्त आहे. विठ्ठला विठ्ठला. बऱ्याच जणांकडे जाते. तुमच्याकडे 2 चॅनल चालू आहेत, माझ्या चॅनलवर हे एकच कीर्तन 3 याच्यावर अपलोड होईल. तुम्ही एवढे ऐकताय, महाराष्ट्र ऐकेल, काही क्लिपा बनतील, काही व्हायरल होतील. हे सगळं कशा करता आहे? जी पिढी आभासी जगामध्ये जगते, काल्पनिक जगामध्ये जगते, त्या काल्पनिक जगाचं नाव आहे सोशल मीडिया. आणि एक सर्वे झाला मुंडे साहेब, त्या सर्वेमध्ये असंच सिद्ध झालंय की आता जास्तीत जास्त माणसाची मनस्थिती स्थिर राहण्याचा जो टाइम आहे ना, तो 15 सेकंदचा आहे. 15 सेकंद. 15 सेकंदच्या वर सरासरी कोणी स्थिर राहायला तयार नाही. कसं जग, कसं होईल आपलं? हे समोरच्या पिढीचं काय होईल? आज गावागावामध्ये घोळकीच्या घोळक्या आहेत. मग आम्हाला यांना ताकदवान बनवावं लागेल. मग यांना ताकदवान बनवण्याकरता विचाराची शक्ती यांना द्यावी लागेल. आमची कीर्तनही त्याच्याकरता अपयशी ठरतात. मी अजून एक बोलू,
आणि सगळ्या तुम्हालाही बोलतो, महाराष्ट्रालाही बोलतो, कीर्तनकाराकडून चुकीची अपेक्षा करणं हे तुमचं घात करून घेणार. अर्थशास्त्राचा एक नियम आहे, अर्थशास्त्राचे विद्यार्थी असतील तर त्यांच्या लक्षात येईल. सप्लाय जो असतो ना, सप्लाय इज डिपेंड अपॉन डिमांड. सप्लाय जो असतो तो डिमांडवर असतो डिपेंड. तुम्ही अपेक्षा काय करता? संतांकडून, कीर्तनकाराकडून अपेक्षा काय करावी? आणि आज एक फार मोठं होते, आज प्रभावाचं प्रदूषण वाढलंय, प्रकाशाचा अभाव आहे. म्हणजे शब्द नीट आहे का? आणि फार सोपं बोलतोय, काही विशेष कठीण नाही बोलतोय. प्रभावाचं प्रदर्शन वाढलंय, प्रलोभन वाढले, प्रसिद्धी वाढली, आणि त्या प्रसिद्धीच्या नादामध्ये आपण जे आहे ना, आपले घोडे वाहवत चालले, पण आम्ही संत विचारापासून तितकेच दूर चाललो. आज एक